सुप्रिया सुले ने कहा, आरएसएस को शायद अब ये प्रगतिशील विचार मिल रहे हैं। किरण रिजिजू और मैंने कई वर्षों तक एक साथ काम किया है, इसलिए जो विधेयक महत्वपूर्ण हैं, वे संयुक्त विचार के माध्यम से पारित किए जाते हैं। यह देश संविधान से चलता है, इसलिए संसदीय प्रक्रिया के तहत जो भी काम होता है, संविधान के मुताबिक एनसीपी शरद पवार की है और उसी योग्यता के आधार पर हमें पद मिला है। मुझे इस पर कोई आश्चर्य नहीं है। उनका पिछला समय पार्टियों और घर तोड़ने में बीता है। लोकसभा के नतीजे और नए सर्वे के बाद ये उनकी भागदौड़ है। इस देश के मुख्य न्यायाधीश और प्रधानमंत्री एक बड़ा पद है, इसलिए वे दो महत्वपूर्ण पदों पर बैठे लोग हैं। इसलिए छोटे मुंह से बड़ी घास लेना उचित नहीं है। ऐसी घटना आम तौर पर हुई हो ऐसा नहीं लगता। इसे लेकर मैं भी हैरान था, लेकिन मुझे अब भी कोर्ट और चीफ जस्टिस पर भरोसा है। अंत में सत्यमेव जयते, सत्य की जीत होती है। मी खूप सिरियसली म्हणते, मी कोणाची बाजू घेत नाहीये। त्यामुळे माझी ही जेव्हा दाखवाल मग पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये सांगा की फायनान्स मिनिस्ट्रीने एक नाही अनेक वेळा या सरकारमध्ये ऑब्जेक्शन्स घेतलेले आणि हा गंभीर विषय, हा कुठल्या व्यक्तीचा विषय मांडत नाही आहे। कारण शेवटी बजेट आणि राज्य हे सगळ्यात क्रिटिकल असतं। जेव्हा सातत्याने फायनान्स मिनिस्ट्री ही ऑब्जेक्शन घेते, ती काय अनपॉप्युलर डिसिजन घेण्यासाठी ते राज्याची हिताची असू शकतात ना, आपण का प्रत्येक गोष्ट चुकीच्याच नजरेने बघावी। त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्री जेव्हा सातत्याने ऑब्जेक्शन घेते तरी कॅबिनेट रेटती आहे गोष्टी, याचाच अर्थ होतो। आणि एक नाही, अशा 3-4 घटना झालीत त्यावर मी काय कॅबिनेटमध्ये नसतो, मी वर्तमानपत्रातच ते वाचते। अशा अनेक घटना झालेल्या आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती अतिशय चिंताजनक आहे आणि कुणाचा हा राज्याचा विषय नाही, कधीतरी राज्याचा आणि राज्याच्या लोकांचा विचार करावा या सरकारने। हे फक्त मतांचा विचार करतात, ते दुर्दैव। आणि फक्त फायनान्स मिनिस्ट्रीने नाही, कधी कधी लॉ मंत्रालयाने ऑब्जेक्शन घेतले तरी हे सरकार रेटून बजेटमध्ये आपलं कॅबिनेटमध्ये गोष्टी पास करतात। ताई, तुम्ही त्या दिवशी ट्विट केलं की महाविद्यालयात तुमचं नाव आणि साहेबांचं नाव टाकलं नाही, कशाला? मेडिकल कॉलेज, तर ते तिथे त्या ठिकाणी सेवा सुद्धा मिळत नाही। मी काल त्याचा रिव्ह्यू घेतला। म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते, कालच्या मीटिंगमध्ये यांचं म्हणणं असं झालं हॉस्पिटलचं की आरोप सगळे खोटे आहेत। त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की याचा मला एक रेग्युलर वीकली रिपोर्ट पाहिजे, कारण का मीडियामध्ये आणि लोकांकडून ऐकायला एक मिळतं आहे आणि हॉस्पिटलचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे। त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी स्टाफ भरला आहे, पण काही ठिकाणी मोठ्या गॅप्स आहेत स्टाफच्या। आणि एक गोष्ट त्यांनी मला सांगितली की म्हणजे डॉक्टर म्हणजे OPD पण त्यांनीच करायचा, शिकवायचं पण त्यांनीच, त्यांच्या अनेक कमिटीज आहेत त्याच्यात त्यांना काम करावं लागतं। त्याचबरोबर बाकीचे क्लेरिकल जॉब्स जे असतात पेपरवर्कचे, ते प्रचंड त्यांच्यावर आहे। तर त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचीही त्यांनी मला काही विनंती केलेली आहे, जी मी सरकारला महाराष्ट्रात आणि केंद्रात विनंती करणार आहे की हा जो डेस्कटॉपची कामं आहे त्याच्यासाठी वेगळी भरती सरकारने करा। म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्येही एका डॉक्टरला अडकवलेलं आहे। असं जर करत राहिलं तर तो प्रॅक्टिस कधी करणार? म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम कमी करून जे जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षकांचं होतं तसंच इथे डॉक्टरांचं होतं। त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खूप जास्त कामाचा लोड आहे, त्याच्यामुळे आम्ही अपेक्षित एवढी सर्व्हिस देऊ शकत नाही, पण आमच्याकडून खूप चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न आम्ही करतोय, असं ते सातत्याने काल म्हणले। त्यांचीही बाजू ऐकून घेतली आहे, तुमची आणि नागरिकांची आहे। एक आपण सगळे एकत्र मिळून एक 3-4 महिने मॉनिटरिंग करूया, बघूया पुढे काय। काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांची किमान 1.5 तास चर्चा झालेली आहे जागा वाटपासंदर्भात आणि प्रचाराच्या संदर्भात देखील एकमेकावर आरोप करू नयेत असे देखील सूत्रांकडून कळते। त्यांचा अंतर्गत प्रश्न, एक तर आपण कोणीच नव्हतं, आपल्याला काय माहिती। बारामतीकरांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे। कुठली कालपासून आपण दौरा करताय, आज पण विकास कामांची आपण पाहणी करताय, प्रामुख्याने कुठली कामं प्राधान्याने आपण पूर्णत्वाच्या मार्गावर? मला काळजी ह्या चौकाची वाटते, म्हणून गडकरी साहेबांच्या मंत्रालयामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात पण 0 ॲक्सिडेंट मतदारसंघ करायची माझी इच्छा आहे। आणि 0 ॲक्सिडेंटमध्ये गडकरी साहेबांच्या मदतीने मला हा NGO जो मिनिस्ट्री ऑफ हायवेज बरोबर काम करतो, सेव्ह लाईव्स म्हणून,
त्यांनी मला प्रचंड मदत, म्हणजे गडकरी साहेबांचे मी अनेक वेळा विषयासाठी जाहीर आभार मानले की नऱ्याचा जो ब्रिज आहे माझा, तिथे दर दिवशी किंवा आठवड्यातून 3 वेळा तरी कुठला ना कुठला ॲक्सिडेंट व्हायचा आणि खूप लोक दगावली. तेव्हा जेव्हा आम्ही फॉलोअप घेतला तेव्हा गडकरी साहेबांनी मला मार्गदर्शन केलं की ह्यांच्यावर काम करा, आणि आम्ही तिथे केलं. आणि तिथे ॲक्सिडेंट्समध्ये खरंच आपलीच दृष्ट लागेल पण आता खरंच शून्यावर आले. फार म्हणजे अगदी क्वचितच तिथे एखादा ॲक्सिडेंट होतो, पण कोणाची म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये डेथ कोणाची झाली नाही गेली अनेक महिन्यात. हे आपलं सगळ्यांचं आणि मीडियाचा, तिथल्या स्थानिक मीडियाचं, पण स्थानिक sगळ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही राजकारण बाजूला ठेवून तिथे काम केलं की आपल्याला इथे वारज्याला हा नऱ्याचा हा ब्रिज आपल्याला ॲक्सिडेंट प्रूफ, 0 ॲक्सिडेंट करायचा, आणि तो करण्यात सगळ्या टीमचं यश आहे. म्हणजे गडकरी साहेबांपर्यंत तिथल्या सरपंच आणि नागरिकांचं. तसंच मला असं वाटतं ह्या NGOला मी विनंती केली गडकरी साहेबांच्या ऑफिसच्या थ्रू, की आज दिल्लीवरनं ती टीम आलेली आहे. तर आपला जो ट्रॅफिकचा इश्यू झालेला आहे, तिथे अनेक ॲक्सिडेंट झालेले, तो 0 ॲक्सिडेंट आणण्यासाठी काही सोल्युशन्स ते आपल्याला एक 15 दिवस महिन्याभरात देतील. आणि ते अर्थातच कॉम्पिटंट बॉडी त्याची नगरपालिका आहे. नगरपालिकेकडे ते मी डिझाईन सगळे पाठवेन. हे टेक्निकली गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे, त्याच्यात आमचं किंवा तो NGO कोणीतरी भलताच काही नाही. मिनिस्ट्री ऑफ हायवेजचे टेक्निकल टीम आहे ती. तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही आम्हाला 1 महिन्याच्या आत काही सोल्युशन्स द्या, आणि त्याप्रमाणे डिझाईन कसं असावं. आणि इथपासून पेन्सिल चौकामध्ये पण तो रस्ता अतिशय चांगला झालेला आहे, पण तिथे ट्रॅफिक चालू येतो, तर त्याच्यात काही डिझाईनमध्ये ऑल्टरेशन्स काही करता येतील का. त्याच्यामुळे त्या सगळ्याचा एक खूप गांभीर्याने नॉन पॉलिटिकल विचार करून बारामतीकरांना स्मूथ ट्रॅफिक हा कसा करता येईल, हाच त्याच्या मागचा एक छोटासा प्रयत्न. जेव्हापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आले त्यावेळेसपासून त्यांच्यावर अनेक वेळा टीका होती की त्यांनी हिंदुत्व सोडलेले. आता त्याच्यातच एक नवीन निर्णय शिवसेना ही उभारते की आगामी काळात मुस्लिम उमेदवारांना देखील उमेदवारी देणार आहे. कसं बघताय? मी तुम्हाला सांगू की उद्धवजींवर का सगळ्यांचा रोष असतो. गेल्या 15 दिवसामध्ये RSSचे अध्यक्ष आदरणीय भागवतजींची भाषणं, इथं पुरोगामी महाराष्ट्राची भाषणं आहे, म्हणजे ते आमची लाईन घ्यायला लागलेत आजकाल. म्हणजे कोणी कधी काय खायचं काय प्यायचं ह्याच्यात पडू नका, तर पुरोगामी विचाराचीच लाईन आहे ना. ह्याच्यात कोण वेळ वाया घालवते. एवढं महत्त्वाच्या कामं जबाबदाऱ्या किंवा त्यांनी कर्मकांडाबद्दल ते बोलले. म्हणजे दाभोळकरांना उभं आयुष्य, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची हत्या झाली अंधश्रद्धेवर. किती त्यांनी मोठा त्याग केला या राज्यासाठी, या देशासाठी. आणि तेव्हा ती जी पुरोगामी महाराष्ट्राची लाईन आहे, जी छत्रपतींची लाईन आहे, शाहू फुले आंबेडकरांची लाईन आहे, ते आज RSS पूर्णपणे बदलून तीही घेत आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांना पण विचारला. कदाचित त्या RSSलाही वाटत असेल की हा पुरोगामी विचार चांगला आहे. थँक्यू.